माझे नाव नीलम आहे. लग्नाच्या तिसऱ्या दिवशी माझ्या स्वप्नांचा प्रकाश विझला गेला. वधूच्या हातातून अजून मेहंदीही निघालेली नव्हती की तेव्हा तिच्या नवऱ्याचा अपघात झाला. त्याच्या मेंदूला खूप गंभीर दुखापत झाली होती आणि तो कोमात गेला होता. वधू जी स्वप्नात महल बनवत होती ती आता अचानक एका अंधाराच्या जगात बुडाली होती. ती रात्र मी अजूनही विसरलेली नाही. दारावर टकटक झाली आणि बाहेर उभा असलेला शेजारचा एक माणूस म्हणाला, लवकर रुग्णालयात जा. तुमच्या नवऱ्याच्या गाडीला धडक बसली आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये भरती केलं आहे. मी लगेच हॉस्पिटलमध्ये गेले. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच डॉक्टरांनी मला जे काही सांगितले ते माझ्या कानात एखाद्या उकळत्या शिशासारखेच पडले. डॉक्टरांनी सांगितले की दुखापत खूप गंभीर आहे आणि ते त्यावर उपचार करण्याचा प्रयत्न करत आहोत, पण ते खोल कोमात आहेत. हे ऐकून मी स्तब्ध झाले आणि जमिनीवर कोसळले. माझ्या सासूबाईंची नजर माझ्याकडून दुसरीकडे गेली आणि मग नणंदेला म्हणाल्या की ही अपशकुनी आहे. तिचे पाऊल आपल्या घरासाठी शुभ नाहीत. हे सर्व घडण्यामागे तीच आहे. तिला येऊन अजून 3 दिवसही पूर्ण झाले नाहीत आणि आपल्याला या दिवसाचा सामना करावा लागत आहे. मग मी ओरडले, आई, माझा नवरा ठीक होईल ना? मला त्याची काळजी घेण्यासाठी रुग्णालयात जाण्याची परवानगी द्या. मला त्याच्या खोलीत जाऊ द्या, म्हणजे मी त्यांची काळजी घेऊ शकेन. माझ्या सासूबाईंनी थंडपणे उत्तर दिले, तू त्याच्या खोलीत जाऊन काय करशील? नशिबात जे काही लिहिले आहे तेच होईल. आता ढोंग करणे थांबव. माझ्या नणंदने माझ्याकडे रागाने पाहिले आणि म्हणाली, ढोंग करणे थांबवा. इथे सगळ्या आधीच खूप अस्वस्थ आहेत. इथे सगळे आधीच खूप काळजीत आहेत. मी एका कोपऱ्यात शांतपणे बसले होते. अजूनही माझ्या पतीने माझ्यासाठी विकत घेतलेले ब्रेसलेट हातात धरून बसले होते. पुढचे काही आठवडे एका भयानक स्वप्नासारखे होते. माझ्या सासू आणि नणंद दिवसातून 2दा माझ्या पतीला भेटायला जात असत, पण त्यांच्या बहुतेक गप्पा डॉक्टरांसोबतच्या बिला आणि खर्चाभोवती फिरत असत. माझ्या उपस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असे. एका संध्याकाळी मी माझ्या सासूबाईंना मला आत जाऊन नवऱ्यासोबत बसू देण्यास सांगितले, पण तिने कठोरपणे नकार दिला आणि म्हणाली, तुझ्यासाठी इथे जागा नाही. तू घरी जा आणि त्याच्यासाठी प्रार्थना कर. तिला माहीत होतं की मी घरी एकटी असेन आणि त्यामुळे माझा एकटेपणा वाढत गेला. हवेत एक विचित्र तणाव निर्माण झाला. स्वयंपाकघरातील भांड्यांचा आवाजही अप्रिय वाटत होता. एक दिवशी जेवण आणत असताना माझ्या नणंदेने माझ्यासमोर प्लेट आपटली आणि रागाने म्हणाली, याच्यावर खूप पैसे खर्च होत आहेत. मला वाटतं हे सगळं वाया जाईल. तुझ्यासारख्या बाईसाठी इतका वेळ कोण वाट पाहणार? मी एक घासही खाल्ला नव्हता. ही एका अशा माणसाची परीक्षा होती ज्याला आनंदाची आशा नव्हती. जो वेळ प्रेमात इथल्या परंपरा शिकण्यात जायला हवा होता तो वेळ मी आता अश्रू घालवण्यात आणि प्रार्थनेत घालवू लागले. मी शांतपणे त्या खोलीत जायचे जिथे माझा पलंग सजवला होता. माझ्या नवऱ्याचा प्रेमाचा सुगंध अजूनही तिथे जाणवत होता. मी त्याच्या उशाला हातात घेऊन तिला मिठी मारायचे आणि माझ्या हृदयाबद्दल वेदना, विचार, प्रेम या सगळ्याबद्दल बोलत होती. मी म्हणत असे की तुम्हाला आठवते का, तुम्ही म्हणाला होता की आपण या 3 दिवसात खूप काही गोष्टींबद्दल बोलू, एकमेकांना पूर्ण समजून घेऊ, जेणेकरून आपल्या दोघात नेहमी प्रेम राहील. आठवत असताना माझ्या गालावरून अश्रू वाहू लागले. प्लीज, देवासाठी तर एकदा डोळे उघडा आणि माझ्याकडे पहा. एके दिवशी मला घरात एक लिफाफा दिसला ज्यामध्ये मालमत्तेची यादी असलेली कागदपत्रे होती. मी घाबरून माझ्या सासूबाईंना विचारले, आई, हे काय आहे? का, आपल्याला पैशाची गरज आहे का? हे ऐकून माझ्या सासूबाईने रागाने म्हणाले, हो, तुझ्यामुळे आम्हाला आमचे घर विकावे लागत आहे. तुझ्या नवऱ्याला उपचार मिळावेत म्हणून मी त्याग करत आहे. तिचे शब्द ऐकून माझ्या मनात एक संवेदना पसरली. मी तुझ्यासारख्या स्त्रीसाठी कोण एवढा त्याग करेल? त्यांचं बोलणं ऐकून माझ्या शरीरात एक सनसनी पसरली आणि मला एक प्रचंड ओझे वाटले. ती तिचा राग माझ्यावर काढायची आणि नंतर बेफिकीर वागायची आणि मी आतून स्वतःलाच दोषी समजू लागली होती. देवाला माझी दररोजची एकच विनंती होती की हे देवा, मला माझा नवरा परत दे. पण उत्तर शांतता आणि खोली निर्जन होती. वर्षानुवर्ष चालणाऱ्या या कठीण परीक्षेतील हे पहिले पाऊल होते. वेळ गेला पण माझ्या पतीची प्रकृती तशीच राहिली. महिने आठवड्यात बदलत गेले आणि आठवडे महिन्यात मी आता हॉस्पिटलच्या जीवनाशी बऱ्यापैकी परिचित झाले होते. मशीन्सच्या बिपिंग आणि डॉक्टरांच्या हलक्या फुलक्या किलबिटांशी मी आता परिचित झाले होते, जे आता माझ्या दैनंदिन दिनचर्येचा एक भाग बनले होते.
त्याच वेळी संकटांचा आणखी एक दरवाजा उघडला. घरातील सर्वांची वागणी अधिकच कडक झाली होती. पण माझे दीर म्हणजे माझ्या नवऱ्याचा मोठा भाऊ तो खूप वेगळा होता. त्याचे वागणे खूप वेगळे होते. तो गरजेपेक्षा जास्त उघड आणि सहानुभूतीशील असण्याचा प्रयत्न करत असे. माझा दीर माझ्या खोलीत वारंवार येऊ लागला, कधी पाणी आणण्याच्या बहाण्याने तर कधी माझ्या नवऱ्याचे जुने बिल तपासण्यासाठी. एके दिवशी एक मौल्यवान सोन्याचा हार घेऊन आला, जो त्याने एका ब्रँडेड बॉक्समध्ये ठेवला होता. तो हसला आणि म्हणाला, तू एकटी का राहत असते? मी तुझ्यासोबत आहे. मी तुझ्या मोठ्या भावासारखा आहे. हा हार घालून बघ, तुझा रंग उजळेल आणि तू इतकी दुःखी राहू नकोस. त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती, ज्याने माझे हृदय हादरवले होते. मी कठोरपणे तो बॉक्स परत केला आणि म्हणाले, मला कोणाचीही गरज नाही किंवा कोणाच्या भेटवस्तूंचीही गरज नाही. जोपर्यंत माझा नवरा माघारी येत नाही तोपर्यंत मला कसलाही आनंद नाही. तुम्ही उपकार करून इथून निघून जावा आणि मला एकटे सोडा. तो नेहमी माझ्या बोलण्याला हसण्यात घालवत असे. तो सतत त्याच्या बायकोवर हात उचलायचा, तिला त्रास द्यायचा आणि माझी स्तुती करायचा. कधी कधी तो माझ्या खोलीबाहेर उभा राहून माझ्या नणंदेला म्हणायचा, बघ तुझी वहिनी आपली किती सेवा करत आहे. आपण सर्वांनी तिचा आदर केला पाहिजे. तो जाणून बुजून त्याच्या बायकोचा म्हणजे माझ्या जाऊबाईचा अपमान करायचा आणि हे सर्व माझ्या वेदनांमध्ये अधिक भर घालत होते. कधी कधी तो चोरून माझ्या खोलीबाहेर फुलांची टोपली आणि महागडी मिठाई सोडून जायचा. त्यामुळे मी शांतपणे लाजेत बुडून जायची. एकदा मी ती टोपली उचलली आणि त्याच्या खोलीसमोर परत ठेवली आणि मग माझ्या दीराने दुसऱ्या दिवशी सकाळी त्या टोपलीला माझ्या सासूसमोर ठेवले आणि म्हणाली, मी नीलमसाठी पाठवले होते, पण तिने ते नाकारले आहे. कदाचित ती माझ्यावर रागवली असेल. त्याच्या या कृतीने माझ्या सासूबाईंना आणखी त्रास झाला. मग माझ्या सासूबाईंनी मला तिच्या खोलीत बोलवले आणि म्हणाले, तू आमच्या घरी राहतेस आणि तुझं हे वागणं अजिबात योग्य नाहीये. तो तुझा दीर आहे, तुझ्या नवऱ्याचा मोठा भाऊ आहे. त्याच्याशी असं बोलू नकोस. त्याच्यापासून दूर राहा. मला तुला पुन्हा त्याच्या भोवती व्हायचं नाहीये. माझ्या सासूबाईंचे बोलणे ऐकून मी थक्क झाले. ती माझ्यावरच संशय घेत होती. माझ्यासाठी ही परिस्थिती हाताळणं खूप कठीण झालं होते. माझे हृदय कापत होते हा विचार करून की हे सगळं कुठे जाऊन थांबणार आहे. मी असह्य होऊन दारावर कडी लावायला सुरुवात केली. मी बहुतेकदा स्वतःला खोलीतच बंद करून घेत होती. जेवढे होईल तेवढे दीरापासून लांब राहण्याच्या आणि त्याचा सामना करण्यापासून स्वतःला वाचवत होती. एके दिवशी माझा दीर रात्रीच्या वेळी माझ्या खोलीसमोर आला आणि दरवाजा ठोठावू लागला आणि म्हणाला, नीलम बाहेर ये, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्याच्या आवाजानेच मी घाबरले होते. मी पूर्णपणे गप्प राहिले आणि काहीही बोलले नाही. तो म्हणाला, दार उघड नीलम, तुझ्या नवऱ्याचे सुशांतचे हॉस्पिटलचे बिल खूप जास्त आले आहे. मला वाटले यावेळी त्याला खरोखर काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे, म्हणून मी आतूनच म्हणाले, काहीही असो दादा, आपण सकाळी सर्वांसमोर चर्चा करू, अगदी आईसमोरही. मग तो हळू आवाजात म्हणाला, मी तुला ते सर्व काही देऊ शकतो जे तुला तुझा नवरा देऊ शकणार नाही. तू समजून घेण्याचा प्रयत्न कर. त्याचं हे बोलणे ऐकून तर मला खूप वाईट वाटले. माझे संपूर्ण शरीर दगडासारखे झाले होते. मी आता खोलीत असणार एक छोटा चाकू माझ्यासोबत ठेवू लागले होते. मला त्याची खूप भीती वाटत होती. मी विचार केला की जर त्याने कधी माझ्याशी काही वाईट वागण्याचा प्रयत्न केला तर मी स्वतःचा बचाव करू शकेन. आणि एके दिवशी तो क्षण आला जेव्हा माझ्या जाऊने त्याला माझ्या खोलीतून बाहेर पडताना पाहिले. खरं तर तो दिवशी सकाळी माझ्या खोलीत आला होता हे पाहण्यासाठी की मी अजूनही झोपले आहे का. आणि मी त्या दिवशी दाराची कडी लावली नव्हती आणि तो याचा फायदा घेऊन खोलीत आला होता. माझी जाऊबाई जी रात्रभर जागी होती, ती सकाळी लवकर चहा बनवण्यासाठी निघाली होती. तिने तिच्या नवऱ्याला माझ्या खोलीतून जलद पावलाने बाहेर पडताना पाहिले होते. मग काय, माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. सकाळ होताच माझ्यावर सर्व बाजूनी आरोप प्रत्यारोपांचा वर्षाव सुरू झाला. माझ्या जाऊने मोठ्याने ओरडून सर्वांसमोर म्हटले की तू एका रुग्णाची पत्नी असल्याने तू त्याच्या गंभीर प्रकृतीचा फायदा घेत आहेस आणि माझ्या नवऱ्यासोबत प्रेम संबंध चालवत आहे. मी माझ्या नवऱ्याला तुझ्या खोलीतून बाहेर पडताना पाहिले. माझ्या जाऊने हेही ओरडून सांगितले की मी हिच्याकडे अनेक मौल्यवान वस्तू पाहिल्या आहेत जो माझा नवरा हिला घेऊन देतो. मी माझ्या नवऱ्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. जर तसे नसेल तर तिला इतक्या महागड्या वस्तू कुठून मिळतात. मी माझ्या शुद्धतेचे सत्य सिद्ध करण्याचा खूप प्रयत्न केला, पण माझा आवाज कोणापर्यंतही पोहोचू शकला नाही.
माझ्या सासू आणि नणंदेने तिथे जमल्या होत्या, पण कोणीही माझ्या बाजूने साक्ष देत नव्हते. मी पुन्हा पुन्हा सांगत होते की मी कोणाकडूनही काही घेतलेले नाही, मी काही केलं नाही. मी रात्री दार लावून घेतले होते, पण माझ्या जाऊने तर आभाळ डोक्यावर घेतले होते. मी काहीही स्पष्टीकरण देऊ शकले नाही आणि वादही घालू शकले नाही. जेव्हा माझ्या दिराने माझ्या सासूसमोर निर्दोष असल्याचे भासवले आणि म्हटले, ती स्वतःच मला तिच्या खोलीत बोलावत होती. तिचं म्हणणं आहे की ही तिच्या नवऱ्यामुळे खुश नाहीये. ही म्हणते की मी तिच्यावर प्रेम करावे. मी तर सकाळी तिला समजवायला गेलो होतो की तिने तिचे हे वागणे थांबवावे. तिचे बोलणे ऐकून मी खूप निराश झाले होते. तो कपटी आणि निर्लज्ज माणूस माझ्या शांततेचा फायदा घेत होता. माझ्या मनात फक्त एकच प्रश्न घुमत होता, हे देवा, माझ्याच नशिबात हे का लिहिले आहे? या संकटांचा काही अंत नाही का? मग माझ्या सासूबाईंनी रागाने आपला निर्णय सांगितला आणि मागणी केली की हिला ताबडतोब तिच्या आईवडिलांच्या घरी परत पाठवावे, अन्यथा ती इथे असेपर्यंत माझ्या मुलाचा जीव धोक्यात असेल आणि घराची इज्जत देखील संपुष्टात येईल. आम्ही आधीच हे घर विकले आहे आणि आता तिच्या बदनामीमुळे माझ्या दुसऱ्या मुलालाही आयुष्यही उद्ध्वस्त होईल. माझ्या नणंदेने दारात उभे राहून शेजाऱ्यांना बोलावून घेतले होते आणि शांतपणे त्यांना सांगितले की ही बाई आमच्या कुटुंबाची प्रतिष्ठा कलंकित करत आहे. या सगळ्यानंतर माझ्या सासरच्या घरात राहणे अत्यंत कठीण झाले होते. मला सहानुभूती दाखवण्यासाठी एकही व्यक्ती तिथे आली नव्हती. माझ्या सासूबाईंनी माझ्या हातात माझी बॅग दिली आणि म्हणाली, माझा नवरा शुद्धीवर येण्यापूर्वी मी इथून निघून जावे. तू एवढं सगळं केल्यानंतर त्याने तुझ्यासारख्या स्त्रीला पाहावं असं मला वाटत नाही. सगळ्यांनी माझ्या शांततेला माझा कमकुवतपणा समजलं. त्यांना वाटत होतं की मीच चुकीची आहे, म्हणूनच मी गप्प आहे. माझ्या सासरच्या घरातील वातावरण खूपच वेदनादायक झालं होतं आणि मी अपमानाने ओझे झालेले. माझे ते हे घर सोडून जाण्यास भाग पडले. आरोप जाणून बुजून केले गेले होते. मी काहीही केलेले नव्हते. मी निर्मळ असूनही माझ्या निरागसतेचा गैरफायदा घेण्यात आला होता. माझे मन दुखावले गेले होते. मी तुटलेल्या हृदयाने आणि रिकाम्या डोळ्यांनी माझ्या आईवडिलांच्या घरी पोहोचले होते. मी घरात प्रवेश करताच माझ्या आईने माझी बिकट अवस्था, माझे विस्कटलेले केस पाहिले आणि मला मिठी मारली. तिच्या डोळ्यात काळजी होती. तिने हळूच विचारले, काय झाले मुली? तू या अवस्थेत काय करत आहेस? सगळं ठीक आहे ना? मी रडत तिला फक्त एवढेच सांगितले की आई, मला काहीही विचारू नकोस, मला फक्त इथेच राहू दे. माझा भाऊ गप्प राहिला. त्याने आधीच संपूर्ण कहाणी ऐकली होती आणि त्याच्या शांततेत माझ्या सासरच्यांच्या आरोपांचे प्रतिध्वनी होते. माझ्या वहिनीच्या कपाळावर चिंतेच्या रेषा दिसत होत्या. मला वाटत होते की मला या घरात शांती मिळेल, पण माझ्या वहिनीने मी येताच माझे सामान बाजूला फेकून दिले आणि कपाळावर कुरळत विचारले, तू तुझ्या सर्व त्रासांसह इथे का आली आहेस? तुझा नवरा तुला परत घेणार नाही का? आमचे घर आधीच खूप लहान आहे आणि आम्ही तुझ्या सासरच्या लोकांबद्दलच्या कथा आधीच ऐकल्या आहेत. तू तिथे तर नाव कमावले आहेस आणि आता तू इथे आमची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी आली आहेस का? आता इथे एखाद्या अनोळखी मुलाला आमंत्रित करून आमची प्रतिष्ठा खराब करू नका. मी तुला आधीच इशारा देत आहे. जर इथेही तू तुझ्या सासूसारखी वागली तर मी तुला सोडणार नाही. मी तुला या घरातून हाकलून लावेन. ती वारंवार मला टोमणे मारत होती. तू एक ओझे आहेस. मलाही मुले जन्माला घालायची आहेत आणि माझ्या मुलांनाही इथे राहायचं आहे आणि तुझ्यामुळे माझी खोली खूप लहान झाली आहे. एवढं सगळं ऐकून माझे मन आणखी जड झाले. दुसऱ्या दिवशी माझ्या सासूबाईचा माझ्या भावाला फोन आला. ती भैयावर रागाने ओरडत होती आणि म्हणत होती, जर तुझी बहीण पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेली तर मी तिची सर्वत्र बदनामी करेन. आमची प्रतिष्ठा आधीच लिलाव झाली आहे. माझ्या भावाने मला हे सर्व सांगितले होते आणि कुठेही बाहेर जाऊ नकोस असे म्हटले होते. त्यानंतर मला रुग्णालयात जाण्यासाठी माझ्या भावाची आवश्यकता होती, कारण तो कुटुंबातील सर्वात मोठा मुलगा असल्याने तोच मला रुग्णालयात जाण्याची परवानगी देऊ शकत होता. पण आता माझ्या सासूच्या धमक्यांमुळे माझ्या भावानेही मला तिथे जाण्यास सक्त मनाई केली होती. तो म्हणाला की मी तुझ्या नवऱ्याची सेवा करायला तिथे घेऊन जाऊ शकत नाही. तुझ्यामुळे माझेही आयुष्य उद्ध्वस्त करावे असे मला वाटत नाही. तू इथेच राहा, पण मला कोणताही त्रास देऊ नये. मी तुला माझ्या घरात जागा देत आहे. हेच तुझ्यासाठी पुरेसं आहे. या सगळ्याने मला आणखीनच एकटे पाडले होते. माझ्या वहिनीचे अत्याचार दिवसेंदिवस वाढत होते. मी प्रार्थना करत असताना ती नकळत टीव्हीचा आवाज वाढवत असे. मी अंथरुणावर झोपलेले असले की ती म्हणायची, तू आमच्या घरी आल्यापासून फक्त आराम करत आहेस.
तुझ्या उपस्थितीमुळे आमच्या घरात अन्न कमी होत चाललं आहे. तू इतके का खात असते? तू तुझ्या नवऱ्याची काळजी करायला हवी होती ना. एके दिवशी मी वहिनीला भांडी घासताना पाहिले तेव्हा ती तिच्या नवऱ्याच्या शब्दात म्हणू लागली की आमच्या घरात नोकरांसाठी जागा नाही, आम्ही आमचे काम स्वतः करू शकतो. मी आता हे रोजचे बोलणे सहन करून रडणे बंद केले होते आणि फक्त गप्प राहत होती. मला जाणवत होते की माझ्या आईवडिलांच्या घरातही मला विषभरे काट्यांवर आश्रय मिळाला होता, जे रोज मला कमकुवत बनवत होते. मी रोज हीच प्रार्थना करत होते की हे देवा, एकतर माझ्या नवऱ्याला निरोगी कर, नाहीतर मला मृत्यू दे, जेणेकरून मी या दुःखाच्या आयुष्यातून बाहेर पडू शकेन. दिराची वासना आणि माझ्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न माझ्या पालकांच्या वर आल्यावरही संपले नव्हते. कोणत्याही प्रकारे माझा धीर कोणत्याही प्रकारे माझ्या भावामार्फत हॉस्पिटलची कागदपत्रे आणण्याच्या निमित्ताने माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. खास करून त्या काळात जेव्हा मला माझ्या नवऱ्याला भेटण्याची परवानगी नव्हती आणि तेव्हा मी नेहमी कोणत्या ना कोणत्या लहान संधीच्या शोधात असायचे की मी माझ्या नवऱ्याला भेटावे. एके दिवशी माझा धीर स्वतः आला आणि माझ्या आईवडिलांच्या घराबाहेर उभा राहिला. त्याने माझ्या भावाला बोलवले आणि म्हणाला, तुझ्या बहिणीला तिच्या नवऱ्याच्या हॉस्पिटलच्या काही फॉर्मवर सही करायची आहेत, त्यामुळे मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहे. माझ्या भावाला भांडण नको होते म्हणून तो गप्प राहिला. मग माझ्या दिराने मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी मला घराबाहेर आणले. पण आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच त्याने रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली आणि माझ्याकडे पाहत म्हणाला, तुला काय वाटतंय, मी तुला तिथे सोडायला घेऊन आलो आहे का? मग तो एका राक्षसी हास्यासह म्हणाला, तुझा नवरा कोमात आहे आणि प्रेम आणि आनंद तुझ्या नशिबात नाहीये. हे ऐकून माझ्या शरीरात भीतीची लाट उसळली. मग मी पटकन बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण त्याने दारावर हात ठेवला आणि म्हणाला, मी तर तुझे मनोरंजन करत आहे आणि तुला ते सर्व काही देऊ शकतो ज्याची तू कधीही कल्पना केली नसेल. तो मला रुग्णालयात घेऊन जाण्याच्या कारणाने कधी उद्यान, कधी रेस्टॉरंट, तर कधी शहराबाहेर एखाद्या खाजगी हॉटेलच्या गेटपर्यंत घेऊन जाऊ लागला होता. एके दिवशी त्याने एका मोठ्या हॉटेलजवळ गाडी थांबवली आणि म्हणाला, हा तुझ्यासाठी एक नवीन ड्रेस आहे, तो घाल आणि आत ये, मी तुझी वाट पाहीन. माझ्या शरीरात भीतीची भिंत उभारली होती. मी त्याला म्हणाले, लोकांनी पाहिले तर काय म्हणतील? माझा नवरा अंथरुणावर पडलेला आहे आणि मी इथे हॉटेलमध्ये फिरत आहे. मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. मी डोळ्यात अश्रू आणत त्याला विनंती केली, पण तो नीच माणूस हसला आणि म्हणाला, मी तुझे फक्त मनोरंजन करत आहे, काहीही होणार नाही आणि कोणीही आपल्याला पाहणार नाही, आणि जरी कोणी पाहिले तर मी ते सर्व काही सांभाळेन. आणि तसेही तू तुझ्या आईवडिलांच्या घरी राहतेस आणि तिथेही तुझ्यावर आरोप लागले आहेत. माझा एक, मी तुला खूप आनंदी ठेवेन. मी ड्रेस उचलला आणि खिडकीबाहेर फेकून दिला. मग तो रागाने लाल झाला आणि म्हणाला, तुझं डोकं फिरलं आहे का? तू हे चांगलं केलं नाही, तुला माझा राग माहीत नाही. मग मी म्हणाले, मी हे आता सहन करू शकत नाही. जर तू मला आता हॉस्पिटलमध्ये नेलं नाहीस तर मी याच रस्त्यावर ओरडून ओरडून लोकांना तुझं खरं रूप सांगेन. माझ्या बोलण्याने तो क्षणभर घाबरला होता. मग त्याने रागाने गाडी वळवली. त्या दिवशी त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये सोडले, पण जाताना त्याने मला धमकी दिली की मी तुला इतक्या सहजासहजी जाऊ देणार नाही, तुला माझ्याकडे परत यावे लागेल. मी माझ्या नवऱ्याच्या खोलीत गेले आणि मशीनच्या आवाजात तिथे रडत बसले. तिथे गेल्यावर मला हेही समजले की हॉस्पिटलपासून मला दूर ठेवण्यात फक्त माझ्या धीराचाच हात नव्हता, तर माझ्या सासूबाई त्यात सामील होत्या आणि त्याही मला दूर ठेवू इच्छित होत्या. जेव्हा नर्सने मला खोलीत पाहिले तेव्हा ती अस्वस्थ झाली आणि मला निघून जाण्यास सांगितले. माझ्या मनात निराशेची आग पसरली होती. मी प्रत्येक क्षण देवाशी हेच मागत होते की त्याने मला माझ्या दिरापासून सुटका द्यावी. माझ्या दिराची वाढत जाणारे गैरवर्तन आणि माझ्या आईवडिलांच्या घरी माझ्या वहिनीचा कडकपणा यामुळे माझ्या आयुष्यात मला दुप्पट त्रास होत होता. माझ्या आईने माझ्यासाठी एक खोलीची व्यवस्था केली होती जिथे मला रात्री झोपायला सांगितले गेले होते, पण ती रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक क्षण घेऊन आली होती. रात्री 10च्या सुमारास मला दारावर हलकासा आवाज आला, पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. मग मला दाराचे कुलूप तुटल्याचा आवाज आला. माझा दीर हळूच माझ्या खोलीत घुसला होता. त्याच्या हातात हातमोजा होता आणि चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होते. मी लगेच उठून बसले आणि बेडवरून खाली उतरून त्याचा रस्ता अडवला आणि ओरडून म्हटले, सावध राहा, माझ्याजवळ येऊ नकोस.
जर तू आणखी एक पाऊल पुढे टाकलेस तर मी स्वतःला मारून टाकीन आणि तुला दोषी सिद्ध करेन. पण तो वासनेने इतका आंधळा झाला होता की तो नियंत्रणाबाहेर गेला होता. माझ्या ओरडण्याने रात्रीच्या शांततेला भेदले. तो माझ्या जवळ आला आणि माझा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. मी माझी सर्व शक्ती वापरली आणि त्याला धक्का दिला. त्यामुळे तो बेडवर आदळला आणि खाली पडला. त्याच्या पडण्याचा आवाज ऐकून माझा भाऊ आणि वहिनी धावत माझ्या खोलीत आले. त्यांना येताना पाहून माझ्या धीराने संधीचा फायदा घेतला आणि आपले कपडे तोडून फाडून जमिनीवर बसला आणि एका निष्पाप मुलासारखा रडू लागला आणि म्हणाला, तुझ्या बहिणीने मला इथे बोलवले होते. तिने मला सांगितले होते की जर मी आलो नाही तर ती विष खाऊन आत्महत्या करेल. मी फक्त तिला सांत्वन देण्यासाठी आलो होतो, पण तिने तर माझ्यावर सल्ला केला. याचे मला आश्चर्य वाटले की त्याने मलाच दोषी ठरवले होते. माझा भैया जे माझ्या सासरच्यांच्या ऐकल्यानंतर आधीच माझ्यावर संशय घेत होते. त्याने माझी काही ऐकून न घेता मला जोरात झापट मारले आणि म्हणाला, तू इथेही तेच सुरू केले आहे का? तुला काय वाटते की मी ही अपमानाने मरावे? माझ्या वहिनीने लगेच माझ्या धीराला उचलले आणि त्याच्या बाजूने उभा राहून म्हणाली, ही बाई आपली प्रतिष्ठा खराब करेल. तिला इथून बाहेर काढा, नाहीतर आम्ही इथे राहणार नाही. सर्वांनी मला शिवाय शाप दिले आणि मी अवाक झाले. माझ्याकडे मला निर्दोष सिद्ध करण्यासाठी काहीही नव्हते. मग माझ्या भावाने माझा हात धरला आणि मला घराबाहेर ढकलून दिले, ओढून नेले आणि दार माझ्या तोंडावर बंद झाले. मी जमिनीवर कोसळले होते. ती एक थंड रात्र होती आणि माझ्या शरीरावर फक्त एक चादर होती. माझा आत्मा तुटला होता. माझ्या आईवडिलांच्या घरातही माझा आदर संपला होता. मी काही वेळ तिथेच बसून राहिली या आशेने की कोणीतरी दार उघडेल, पण आत पूर्णपणे शांतता होती. घरातून बाहेर काढल्यानंतर मी माझ्या आईवडिलांच्या दारासमोर रस्त्यावर ती रात्र काढली. सकाळी आई लवकर उठताच तिने दार उघडले आणि दार उघडताच तिने मला बाहेर वेदनेने तडफडत असताना पाहिली. तिला खूप वाईट वाटलं होतं, म्हणून तिने माझा हात धरला आणि शांतपणे मला आत घेऊन गेली. आईने मला फक्त एवढेच सांगितले की ती मला कुठेही जाऊ देणार नाही, तू माझ्यासोबत ह्या घरात राहशील. हे पाहून वहिनींचा राग आणखी वाढला आणि पुढचे काही दिवस तिने घरात वादळ निर्माण केले. ती म्हणत होती की जर ही बाई इथे राहिली तर मी जेवण बनवणार नाही. या दुर्दैवी बाईने आपलं आनंद हिरावून घेतला आहे. वहिनीने कित्येक वेळा माझ्यामुळे भावाशी भांडण केले होते, ज्यामुळे भाऊ अजूनच चिडचिड झाला होता. तो शांतपणे तमाशा पाहत राहायचा. तो बिचारा त्याच्या पत्नी आणि बहिणीमध्ये अडकला होता, पण त्याचं मौन प्रत्यक्षात माझ्या वहिनीला आधार देत होते. माझी आई माझ्या या स्थितीमुळे खूप निराश झाली होती. तिच्या चेहऱ्यावर खोलवर सुरकुत्या पडल्या होत्या आणि ती सतत अस्वस्थ दिसत होती. ती माझ्या शेजारी बसून म्हणायची, देव सगळं ठीक करेल बाळा, काळजी करू नकोस. मग मी माझ्या आईसमोर रडू लागली आणि तिला म्हणाली, आई, यात माझी काही चूक नाहीये. ते सगळे खोटे बोलत आहेत. मग आई म्हणाली, मला माहिती आहे बाळा, पण मी काय करू शकते? तुझा भाऊ माझं ऐकत नाही हे बोलून तिचं मन पिळवटून जायचं. एका रात्रीत तर माझ्या भावाने सर्व मर्यादा ओलांडल्या. तो आईसमोर ओरडला आणि म्हणाला, तुझ्या मुलीमुळे आपल्या घरात संकट येत आहेत. तिला ताबडतोब या घरातून बाहेर काढ. जर ती इथेच राहिली तर आपल्यासाठी हे चांगलं होणार नाही. वहिनी तर हे म्हणाली की जर ते घर सोडणार नसेल तर मी स्वतः हे घर सोडेन. आईला धक्का सहन झाला नाही आणि तिचे हृदय जोरात धडधडू लागले आणि पुढच्या क्षणी ती ड्रॉइंग रूममधील सोफ्यावर कोसळली. वहिनी आणि भाऊ दोघेही घाबरले होते. मग त्यांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले, पण अर्ध्या तासातच रस्त्यातच हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी सांगितले की तिला कसला तरी धक्का बसला आहे, त्यामुळे हृदयविकाराचा झटका आला होता. माझे तर जणू जगच उद्ध्वस्त झाले होते. माझा एकमेव आधार माझी आई, आता ती देखील मला सोडून गेली होती. तिच्या अंत्यसंस्कारावेळी तर मला आणखी रिकामे वाटले. माझा भाऊ ज्याला वाईट वाटत होते, त्याला दुःखाने ग्रासले होते, त्याने देखील मला फारशी साथ दिली नाही आणि वहिनीच्या बाजूने शांत बसत होता. मला असं वाटलं जणू माझी आई माझ्या सर्व समस्या तिच्यासोबत घेऊन गेली आहे. आई गेल्यानंतर वहिनीच्या वागण्यात अजून अधिक कटुता आली होती. आता ती उघडपणे माझ्यावर राग व्यक्त करायची, कारण आई आता तिथे नव्हती. मी घरी पूर्णपणे एकटे आणि असहाय्य होते. मला आता आधार देणारे कोणीही नव्हते. माझ्या वहिनीने खोली स्वच्छ करण्याच्या बहाण्याने माझे सामान बाहेर काढले होते आणि ती मला म्हणाली की तुझे सामान बाहेरच राहू दे, आता तू इथून निघून जा. एका दिवशी तिने तिच्या खोलीची स्वतः झडती घेतली आणि सर्वांसमोर ओरडून सांगितले की तिचे सोन्याचे लॉकेट गायब झाले आहे
आणि तिने थेट माझ्यावर संशय घेतला आणि म्हणाली की ही बाई चोर आहे, हिनेच घेतली असावी. हिच्याकडे पैसे नाहीत, त्यामुळेच ती आमच्या घरातून वस्तू चोरत असेल. आणि ते लॉकेट तेच होते जे माझ्या वडिलांनी माझ्या आईला दिले होते. ते लॉकेट वहिनीचे खूप आवडते होते. ती माझ्या भावासमोरच माझा अपमान करू लागली आणि म्हणू लागली, तू इथे चोर बनून का आली आहेस? माझ्या घरातून निघून जा. मी तुला किती वेळा सांगितलं आहे की मला आणखी त्रास देऊ नकोस. मग मी हात जोडून म्हणाली, वहिनी मी काहीही केले नाही, मला माफ कर. पण मी शपथ घेऊन सांगते हे सगळं खोटं आहे. मग माझ्या भाऊला राग आला आणि तो म्हणाला, भास्कर आता मी तुला अजून इथे ठेवू शकत नाही. तुझ्यामुळे माझ्या आईचा मृत्यू झाला आहे. तू जा आणि कधीही परत येऊ नकोस. भावाचे हे शब्द माझ्या हृदयात काट्यासारखे टोचले. माझा स्वतःचा भाऊ, जो माझा शेवटचा आधार होता, त्याने सुद्धा माझ्यापासून तोंड फिरवले होते. वहिनीने लगेच माझी रिकामी बॅग, जी रिकामी होती, ती माझ्या हातात दिली आणि मला दाराबाहेर फेकून दिले आणि म्हणाले, आता आपल्या आयुष्यात शांती येईल. मी दरवाजाच्या बाहेर रडत बसली होती आणि बाहेर पाऊसही पडू लागला होता. माझे शरीर ओले होत होते. मला वाटले की हे दुःख आणि संकटे माझ्या नशिबात लिहिलेली आहेत का? मी अनेक वेळा दार वाजवले, पण कोणालाही माझ्याबद्दल दया आली नाही. ना माझ्या भावाला, ना माझ्या वहिनीला. कोणीही मला आवाज दिला नाही. माझं शरीर लावारिसासारखे वाटत होते. शेवटी मी माझी बॅग उचलली आणि रिकाम्या डोळ्यांनी रस्त्यावरून चालायला सुरुवात केली. मी कुठे जात आहे हे देखील मला आठवत नव्हते. फक्त मी पुढे जात होते. मी विचार केला की आता माझ्याकडे फक्त एकच व्यक्ती उरली आहे, जी कदाचित मला सांत्वन देऊ शकेल. निराश, विस्कळीत, असहाय्य आणि मुसळधार पावसात भिजलेल्या अवस्थेत मी त्या शहराच्या रस्त्यांवर कोणतेही ध्येय न ठेवता चालत होते. मनात कोणताही हेतू नव्हता, फक्त एक अर्थहीन चाल होती. काही तासांचा ध्येयहीन प्रवास चालल्यानंतर मला माझ्या नवऱ्याचे रुग्णालय आठवले. माझ्या मनात विचार आला की आता माझ्याकडे फक्त एकच आश्रय उरला आहे आणि मी आता त्याच्याकडेच जाईन. किमान नवऱ्याजवळ बसून समाधानाने अश्रू तरी ढाळू शकेन. कदाचित त्याच्यासोबत राहून मी माझा जीव सोडू शकेन आणि तेव्हाच हे सर्व दुःख संपेल. जेव्हा मी रुग्णालयात पोहोचले तेव्हा मी भूतासारखी दिसत होती. माझे कपडे फाटलेले होते. माझा चेहरा धूळ आणि अश्रूंनी माखलेला होता. मी काउंटरवर गेले आणि माझ्या नवऱ्याचे नाव घेतले. नर्सने माझी अवस्था पाहून त्यांनी माझ्याकडे दयाळूपणे पाहिले. मग नर्सने मला हळू आवाजात सांगितले की तो थोड्या वेळापूर्वीच वारला गेला आहे. उपचारादरम्यान त्याचा श्वास थांबला, त्यामुळे ते 1 तासापूर्वी वारले आहेत. तुमची सासू आवश्यक कारवाईसाठी आत गेली आहे. ही बातमी ऐकून माझे शरीर पुन्हा एकदा थरथर कापले. पण यावेळी कोणतेही किंचाळणे किंवा रडणे नव्हते. माझा श्वास थांबला आणि मला माझ्या पायाखालून जमीन सरकल्यासारखे वाटले. मी दगडाचा पुतळा झाले होते. माझ्या आतील जग पूर्णपणे नाहीसे झाले होते. माझ्या सासूबाई बाहेर आल्या आणि मला पाहून तीक्ष्ण म्हणाली, तू इथे का आली आहेस? तुझ्या वेड्याने त्याला शांतपणे मरूही दिले नाही. जा इथून, आता तुझा याच्याशी काहीही संबंध नाही. मी तिचं ऐकलं नाही आणि हळू माझ्या नवऱ्याच्या खोलीकडे निघाले. मला पाहून खोलीतील लोक लगेचच बाहेर आले होते. मी वेदनेने कुरकुरत माझ्या नवऱ्याच्या छातीवर पडले आणि हळुवारपणे म्हणाले, तुझ्याशिवाय मी कसे जगू? मी खूप वेळ तुझी वाट पाहिली, खूप अपमान सहन केला, खूप वेदना सहन केल्या आणि तरीही तू मला सोडून गेलास. मी त्याचा हात धरला जो थंड पडला होता. हा माझ्या आयुष्यातील शेवटचा क्षण होता. आता माझ्याकडे गमावण्यासारखे काही उरले नव्हते. मला त्याच्या मिठीत मरण्याची इच्छा होती, जिथे आता काहीच हालचाल होत नव्हती, त्यात काहीच आयुष्य नव्हते. मी माझी पूर्ण सूत गमावली होती. माझा हात माझ्या नवऱ्याच्या थंड छातीवर होता. मी माझे डोळे उघडले आणि खोलीची उजाडता पाहिली. खोली सुनसान दिसली. खोलीत फक्त यंत्रसामग्रीचा मंद आवाज आणि माझ्या उचक्यांचा आवाज येत होता. अचानक मला आठवले की माझ्या आईने मला सांगितले होते की कठीण काळात नेहमी देवाचे नामस्मरण करावे. मी माझ्या नवऱ्याचे डोके माझ्या मांडीवर ठेवले आणि मनापासून देवाची प्रार्थना करू लागली. माझा आवाज मंद होता, पण प्रत्येक शब्द माझ्या हृदयाच्या खोलीतून वाहत होता. माझी हिचकी थांबली होती. मी देवावर पूर्णपणे विश्वास ठेवला होता. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि माझ्या हृदयातून फक्त एकच प्रार्थना येत होती की त्याच्याशिवाय माझ्याकडे कोणी नाही. कृपा करून त्याला परत दे देवा. मी कोणत्याही परिस्थितीत त्याची सेवा करीन.
मला माझ्या कर्माचे फळ दे. मी माझ्या नवऱ्यासाठी खूप त्रास सहन केला आहे. मी सतत प्रार्थना करत होते. माझी सासू आली आणि दारात उभी राहिली आणि नर्सला म्हणाली की हिला बाहेर काढा. ती मृत माणसाला देखील त्रास देत आहे. नर्स माझ्या जवळ आली आणि मला धरून उठवू लागली आणि म्हणू लागली, प्लीज तुम्ही बाहेर जा. मग अचानक माझ्या नवऱ्याच्या छातीत थोडीशी हालचाल झाली. सुरुवातीला मला वाटले की तो माझा भास आहे, पण नंतर त्याची बोटे माझ्या हातावर दाबली गेली. मी लगेच त्याच्या चेहऱ्याकडे घाबरून पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर एक शांत वेदना होती. मी नर्सला मोठ्याने ओरडून सांगू लागली. मग डॉक्टर आणि अजून एक नर्स धावत खोलीत आली. सपाट झालेल्या मशीनवरील मॉनिटर अचानक मंद लहरी दाखवू लागले. डॉक्टरांनी आश्चर्याने एकमेकांकडे पाहिले आणि म्हणाले, हे अशक्य आहे. रुग्ण परत येत आहे. यांच्या मेंदूने पुन्हा काम करायला सुरुवात केली आहे. डॉक्टरांनी मला विचारले की मी काय केले. मग मी म्हणाले, मी फक्त माझे हात जोडून देवाकडे बोट दाखवत माझ्या नवऱ्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली. दारात उभ्या असलेल्या माझ्या सासू आणि नणंद या चमत्काराने थक्क झाल्या. हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार होता. तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार होता. माझ्या प्रार्थनेचे उत्तर मिळाले होते. माझ्या संयमाची परीक्षा झाली होती आणि देवाने मला माझा नवरा परत दिला होता. डॉक्टर म्हणाले होते, हा एक चमत्कार आहे. तुम्ही त्याच्यासोबत बसून त्याच्यासाठी शक्तीचा स्रोत व्हा. माझे पती शुद्धीवर आल्यानंतर पुढील काही दिवस माझ्यासाठी नवीन जीवनाने भरलेले होते. तसे ते अजूनही कमकुवत होते, पण डॉक्टरांनी सांगितले होते की तो चमत्कारिकरित्या बरा होत आहे. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम माझा हात धरला होता. तेव्हा मी त्यांना सर्व काही सांगितले की तुम्ही कोमात गेल्यानंतर माझ्यासोबत काय काय घडले, तुमच्या कुटुंबाने माझ्याशी काय काय केले, त्याच्या भावाने माझ्याशी केलेले सर्व चुकीचे वर्तन, माझ्यावर वहिनीचे आरोप, माझ्या आईचा मृत्यू आणि माझ्या भावाचे उदासीन वर्तन. हे सर्व ऐकून तो शांत राहिले. त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते. माझ्या सासूबाई आणि माझा दीर जेव्हा रुग्णालयात आले तेव्हा माझ्या नवऱ्याने त्यांना आत येण्यास मनाई केली. त्यांनी नर्सला बोलवून सांगितले की मला या लोकांशी काही संबंध ठेवायचा नाही. ते माझ्या पत्नीला त्रास देत होते. त्यांनी माझा हात धरला आणि म्हणाले, काळजी करू नकोस, आता सगळं काही ठीक होईल. आपण इथून खूप दूर एक नवीन जग बनवूया. मी तुझ्या त्यागाची तुला परतफेड करीन. माझ्या पतीचे उपचार पूर्ण झाल्यानंतर आणि त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांनी थेट दुसऱ्या शहरात असलेल्या मित्राच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. त्या मित्राच्या मदतीने त्यांनी लगेच ते शहर सोडले. अतुलने एक लहान भाड्याचे घर मिळवून दिले होते आणि माझ्या नवऱ्याला त्याच्या कंपनीत चांगली नोकरी मिळवून दिली होती. तो म्हणाला, तू खूप त्रास सहन केला आहेस, आता आनंदी राहण्याची वेळ आली आहे. हळूहळू आयुष्य आनंदात परत येऊ लागलं. नवीन शहर, नवीन घर आणि नवीन आशा. या प्रकारे आम्ही आमच्या आयुष्याला नव्याने सुरुवात केली होती. माझ्या नवऱ्याने त्या सर्व नात्यांशी असलेले सर्व संबंध तोडले होते आणि माझ्यासोबत एक साधे जीवन सुरू केले होते. त्याच्या पहिल्या महिन्याच्या पगारातून त्याने मला फुले आणि एक लहान सोन्याचे कानातले आणले आणि तो म्हणाला, तू गमावलेलं सर्व काही मी हळूहळू तुला परत देईन. मी त्याच्या हातातून कानातले घेतले आणि म्हणाले की मी तुला परत मिळवले आहे. हेच माझ्यासाठी सर्वस्व आहे. मी ती दुःखाची वर्षे विसरले आणि नवीन स्वप्ने पाहू लागली. मी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधू लागले. हॉस्पिटलच्या आठवणी हळूहळू पुसट होऊ लागल्या. नवीन शहरात आमचे जीवन एका आरामदायी वातावरणात बदलले होते. माझे पती त्यांच्या नवीन नोकरीत खूप मेहनत करत होते आणि मी घर सांभाळत होते. आम्ही अनेकदा आमच्या घराच्या त्या लहान बाल्कनीत बसून चहा पीत बसायचो आणि आमच्या भविष्याबद्दल गप्पा मारायचो. माझे पती नेहमी मला हसवण्याचा प्रयत्न करायचे. ते म्हणायचे, बघितलेस, मी तुला इतक्या कठीण काळात सोडून गेलो होतो, तरीही तू माझी वाट पाहत राहिलीस. मग मी त्यांना उत्तर देत असे की प्रेम कधीच वाट पाहणे सोडत नाही. काही महिन्यानंतर देवाने मला आनंदाची बातमी दिली की मी आई होणार आहे. ही बातमी आमच्यासाठी आणखी एका चमत्कारापेक्षा कमी नव्हती. मी हे पहिल्यांदा माझ्या शेजारी राहणाऱ्या माझ्या नवीन मैत्रिणी रश्मीला सांगितले. संध्याकाळी जेव्हा माझा नवरा घरी आला तेव्हा त्याच्या समोर मी पुष्पगुच्छ ठेवला होता आणि म्हणाले की मला तुम्हाला एक खूप चांगली बातमी द्यायची आहे. माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात एक प्रकाश आला जो मी यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. ते लगेच माझ्याकडे आले आणि माझ्या कपाळावर चुंबन घेत म्हणाले, हे आमचे सर्वात मोठे बक्षीस आहे. आम्ही दोघेही हसलो आणि येणाऱ्या बाळासाठी एकत्र प्रार्थना केली. माझ्या नवऱ्याने बाळाची तयारी करण्यासाठी अधिक मेहनत करायला सुरुवात केली होती
आणि एक पार्ट टाइम काम पण सुरू केले होते. माझ्या मनाला आराम वाटू लागला होता. हा विचार करून की आता अंधार अखेर संपत आला आहे. माझ्या लग्नाच्या रात्री मी स्वप्नात पाहिलेले दिवस परत आले होते. पण आयुष्यातील परीक्षा अजूनही बाकी होत्या. खरं तर मी समजले होते की सर्व काही दुःख संपले आहे. माझ्या नवऱ्याने आमच्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी संध्याकाळी संगणक अभ्यासक्रम देखील सुरू केला होता आणि आम्ही दोघेही उज्ज्वल हुद्द्याची तयारी करण्यात व्यस्त होतो. आयुष्याला एक नवीन आयाम मिळाला होता आणि आम्ही त्याचा आनंद घेत होतो. मी गर्भवती होते आणि डॉक्टरकडे जाणे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे होते. एके दिवशी मी माझ्या नवऱ्यासोबत डॉक्टरकडे गेली. आजी शहरातील एका मोठ्या खाजगी रुग्णालयात प्रॅक्टिस करत होती. आम्ही आमच्या पाळीची वाट पाहत होतो तेव्हा अचानक कॉरिडॉरमध्ये मला एक परिचित चेहरा दिसला. माझे हृदय जोरात धडधडू लागले, कारण समोर माझी जाऊबाई होती. पण ती ही जाऊबाई वाटत नव्हती जी मला हसायची आणि टोमणे मारायची आणि नेहमी सजून धजून असायची, चांगले कपडे घालायची. पण यावेळी तिची प्रकृती खूपच वाईट दिसत होती. तिचे कपडे घाणेरडे होते, जणू काही तिने ते अनेक दिवसांपासून बदलले नव्हते. तिचा चेहरा काळवंडला होता, डोळ्याखाली काळी वर्तुळे होती, तिचे केस विस्कटले होते आणि तिने एक जुनी प्लॅस्टिकची पिशवी हातात धरली होती. ती एका नर्स अशी वाद घालत होती. मला पाहताच ती थबकली. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र भीती पसरली. तिने मला ओळखले आणि लगेच जवळ येऊन माझ्या पाया पडली. ती ओरडत राही होती आणि म्हणत होती की मला माफ कर, माझ्यासोबत खूप वाईट घडलं आहे. तू बरोबर होतीस, मी तुझ्यावर खोटा आरोप केला. ती आता रडत रडत जमिनीवर जोरात तिचे डोके आपटू लागली. माझ्या नवऱ्याने मला धीर दिला आणि त्याच्या वहिनीला उठवण्याचा प्रयत्न केला. ती रडत म्हणाली, सुशांत, तुमचा मोठा भाऊ वेडा झाला आहे. त्याने घरातील सर्व पैसे जुगारात घालवले आहेत आणि मग भ्रमात येऊन आम्हा सर्वांना मारण्याचा प्रयत्न करतो. आता त्याला हॉस्पिटलमध्ये एका छोट्या खोलीत साखळदंडांनी बांधलेला आहे. क्षणभर माझा श्वास थांबला. ती पुढे सांगत राहिली की सासू देखील खूप आजारी पडू लागली आहे आणि तिला अर्धांगवायू झाला आहे. ती देखील अंथरुणाला खिळली आहे. त्यांनी आता त्यांचे घर आणि सर्व संपत्ती गमावली होती. मला तो दिवस आठवला जेव्हा त्यांनी माझ्यावर चारित्र्यहीन असल्याचा खोटा आरोप केला होता. भूतकाळातील कटुता माझ्या चित्रपटासारखी दिसत होती. माझ्या दिराचे वाईट कृत्य, माझ्या जाऊचे खोटे आरोप, माझ्या सासूने माझ्यावर केलेला अनादर, माझ्या आईचा मृत्यू आणि मला माझ्या आईवडिलांचे घर सोडण्यास भाग पाडले जाणे, मला हे सर्व काही आठवत होते. माझ्या डोळ्यात दुःखाचे नव्हे तर सुटकेचे अश्रू होते. मी आता माझे मन बळकट केले होते. मी माझ्या जाऊबाईला म्हणाले, उठा, तुम्हाला तुमच्या चुका कळल्या आहेत. देवाने तुम्हाला माफ केले आहे. मी माझे डोळे बंद केले. माझ्या नवऱ्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला, जे माझ्याकडे प्रेमाने आणि अभिमानाने पाहत होते. ते म्हणाले, बघ, मी तुला सांगितलं होतं ना की देव सगळं काही ठीक करेल. तुला सूड घेण्याची गरजच पडली नाही. या लोकांच्या कृत्याची हीच शिक्षा आहे. माझ्या नवऱ्याने माझ्या वहिनीला काही पैसे दिले आणि म्हणाले, तुझ्या नवऱ्याची चांगली काळजी घे. देवाने तुला आधीच शिक्षा दिली आहे, आता तू त्याची काळजी घे. माझ्या हृदयात शांती आली होती. मला वाटलं कदाचित देवाने या जगात मला माझ्या संयमाचे फळ दिले असेल. मी धीर धरला होता. मी गप्प राहिले होते आणि माझ्यावर झालेले सर्व अत्याचार मी माझ्या देवाच्या स्वाधीन केले होते आणि त्या बदल्यात देवाने मला हवी असलेली सर्वात मौल्यवान गोष्ट दिली होती. ते म्हणजे माझ्या नवऱ्याचे जीवन, माझी प्रतिष्ठा आणि येणाऱ्या बाळाच्या रूपात मला सांत्वन दिले होते. मी माझ्या नवऱ्याचा हात धरला आणि आम्ही दोघेही हसत डॉक्टरांच्या खोलीकडे निघालो. ते सर्व दुःख आणि अपमान, त्या सर्व वेदना आता भूतकाळातील गोष्टी बनल्या होत्या. मी माझ्या नवऱ्याला सांगितले की आता आपला मार्ग नेहमीच प्रकाशाकडे असेल आणि ही केवळ एका नवीन प्रवासाची सुरुवात नव्हती, तर माझ्या विश्वासाला बळकटी देणारी होती. देव नेहमीच टिकून राहणाऱ्यांना साथ देतो. माझ्या जाऊचे आणि तिच्या कुटुंबाचे भवितव्य कळाले होते, पण मी आणि माझ्या नवऱ्याने त्याला आमच्या आयुष्याचा भाग बनवून देण्यास नकार दिला. मी माझ्या येणाऱ्या आनंदावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले होते. माझ्या गरोदरपणाचे शेवटचे काही महिने खूप सुरळीत चालले होते. माझ्या नवऱ्याने पार्ट टाइमची नोकरी सोडली होती, जेणेकरून तो माझ्यासोबत जास्त वेळ घालवू शकेल आणि मला मनःशांती देऊ शकेल. तो म्हणाला, तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेस. तू खूप त्रास सहन केलास. आता तुला विश्रांती घेण्याचा अधिकार आहे. आमची शेजारीण रश्मी, जी मला माझी खूप चांगली मैत्रीण असल्याचे सिद्ध झाले, ती नेहमीच माझ्यासोबत राहत होती. मला छोट्या छोट्या कामांमध्ये मदत करत होती.
अतुल आणि त्याच्या पत्नीने आमची खूप काळजी घेतली. पहिल्यांदाच मला असं वाटलं की माझं एक संपूर्ण आणि प्रेमळ कुटुंब आहे. जेव्हा वेळ आली तेव्हा मला प्रसूतीसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. त्या वेदनादायक काळात माझ्या नवऱ्याने मला एका क्षणासाठीही एकटे सोडले नाही. त्याचे प्रोत्साहनदायक प्रेम आणि त्यांच्या हाताची मजबूत पकड माझ्यासाठी बाळाची स्रोत होती. आमच्या आयुष्यात एका सुंदर मुलाचा जन्म झाला. माझ्या नवऱ्याचे डोळे पहिल्यांदाच अश्रूंनी भरले होते, पण ते आनंदाचे अश्रू होते. तो म्हणाला, "तू आज मला पूर्ण माणूस बनवला आहेस." तो माझ्या कानात कुजबुजला. मला खूप आनंद झाला. आम्ही आमच्या मुलाचे नाव सुधीर ठेवले. ती आमच्या सर्व अडचणीनंतरची एक इच्छा होती, जी पूर्ण झाली होती. नवीन शहरातील छोट्या भाड्याच्या घरात माझ्या मुलाच्या आगमनाने संपूर्ण घराचे वातावरण बदलले होते. रात्रीची झोप कमी झाली होती, पण प्रत्येक वेळी डोळे उघडल्याने एक नवीन आशा निर्माण होत होती. माझे पती दिवसभर काम करायचे आणि थकून घरी यायचे, पण मुलाला हातात घेताच त्यांचा सर्व थकवा निघून जायचा. ते त्याला मिठी मारून म्हणायचे की, "तुला कल्पना नाही, तू या जगात किती प्रेम आणि त्याग केल्यानंतर या जगात आला आहेस." माझ्या मुलाचे छोटेसे हास्य आमच्या आयुष्याच्या नवीन सुरुवातीचे सार बनले होते आणि आयुष्य सुरळीत चालले होते. पण भूतकाळाची सावली पूर्णपणे गेली नव्हती. एके दिवशी आम्ही आमच्या मुलासाठी खास खेळणी शोधण्यासाठी शहरातील मोठ्या बाजारात गेलो होतो. आम्ही रस्त्यावरून जात असताना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला माझ्या नवऱ्याच्या बहिणीसारखी दिसणारी एक महिला दिसली. ती खूप अस्वस्थ दिसत होती आणि एका छोट्या दुकानाजवळ उभी होती. जणू काही ती कशाची तरी वाट पाहत होती. माझे हृदय धडधडू लागले. मी माझ्या हातात मुलाचे खेळणे धरले होते, ते खाली पडले. माझ्या चेहऱ्यावरील घाबरलेले भाव पाहून माझ्या नवऱ्याने लगेच माझा हात धरला आणि विचारले, "काय झाले?" मी घाबरून त्या दिशेने बोट दाखवले. माझ्या नवऱ्याने त्या बाईकडे एक नजर टाकली, जी माझी नणंद होती, पण आता ती एखाद्या भिकाऱ्यासारखी दिसत होती. माझ्या नवऱ्याने लगेच मला बाजूला केले आणि म्हणाला, "चल लवकर जाऊया. आपल्याला या मार्गाने जायचेच नाही." माझ्या हृदयात त्या लोकांसाठी आता जागा नाही. "आपण जिथे आहोत तिथे लवकर परत जाऊ." आम्ही पटकन निघालो. या अपघाताने मला आठवण करून दिली की माझा भूतकाळ एका भूतासारखा आहे, जो कोणत्याही क्षणी मला दिसू शकतो. काही काळ मला खूप अस्वस्थ वाटले. त्या रात्री मी माझ्या नवऱ्याला विचारले, "हे खरोखर कधी संपेल का?" माझ्या नवऱ्याने माझ्या मुलाला मिठी मारली आणि म्हणाले, "सर्व काही कधीच संपलं आहे. आम्ही त्यांच्यासाठी मृत आहोत. आता आपला मुलगाच आपले जग आहे आणि मी त्यांना या जगात येऊ देणार नाही. आपल्याला खंबीर राहावे लागेल." माझ्या नवऱ्याच्या या विधानाने आणि त्याच्या ताकदीने माझे हृदय पुन्हा शांतीने भरले. त्याने मुलाला एक गाणे गाऊन झोपवले आणि आम्ही पण एका नवीन आत्मविश्वासाने झोपी गेलो. वेळ त्याच्या गतीने जात होता. 5 वर्षे उलटून गेली होती आणि आता आमचा मुलगा एक हुशार आणि खोडकर मुलगा बनला होता, ज्याच्या गप्पा आणि हास्याने आमचे छोटेसे घर भरून जात होते. माझ्या नवऱ्याने त्याच्या कठोर परिश्रम आणि क्षमतेने त्याच्या कंपनीत एक महत्त्वाचे स्थान मिळवले होते. त्याचे स्वप्न नेहमीच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे होते. त्यांनी त्यांचा मित्र अतुलसोबत मिळून सध्या एक छोटी IT कन्सल्टन्सी फर्म सुरू केली होती. त्यांची कामात खूप मेहनत होती. अनेकदा ते रात्री उशिरापर्यंत काम करायचे. पण यावेळी फरक काही असा होता की हे कठोर परिश्रम दुसऱ्या कोणासाठी नाही तर आमच्या भविष्यासाठी होतं. माझ्या नवऱ्याची कंपनी वेगाने वाढत होती. वर्षभरात आम्ही ठरवलं की आता आम्हाला भाड्याच्या घरातून बाहेर पडून स्वतःचे एक छोटे घर घ्यावे लागेल. आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा दिवस तो होता, जेव्हा माझ्या नवऱ्याने त्याची नेम प्लेट घराच्या दरवाजावर लावली होती. तो माझ्या आयुष्यातील दुसरा सर्वात मोठा आनंदाचा दिवस होता. माझ्या नवऱ्याने माझ्या हातात चाव्या दिल्या आणि म्हणाला, "हे माझ्या संयमाचे घर आहे. ते तुझ्या इच्छेनुसार सजवू शकते." हे घर लहान होते, पण यात प्रेम आणि शांतीचे एक विशाल साम्राज्य अस्तित्व होते. आता मी माझे कौशल्य वापरण्याचा निर्णय घेतला. मी माझ्या परिसरात हस्तकला आणि घरगुती अन्न विकण्याचा एक छोटासा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला फक्त रश्मी आणि तिच्या काही मैत्रिणी माझ्या ग्राहक होत्या, पण माझ्या मेहनतीमुळे आणि जेवणाच्या चवीमुळे मी लवकरच संपूर्ण परिसरात प्रसिद्ध झाले. हे छोटेसे काम मला केवळ आर्थिकदृष्ट्या बळकट करत नव्हते, तर एक नवीन ओळखही देत होते. मी आता फक्त कोणाची पत्नी किंवा आई नव्हती, एक यशस्वी व्यावसायिक महिला झाले होते. माझे पती नेहमीच माझ्या कामाचे कौतुक करायचे आणि माझे सर्व ऑर्डर वेळेवर पूर्ण करण्यात मला मदत करायचे.
आमच्या आयुष्यात शांती आणि यश मिळाल्यानंतर आम्ही दोघांनी भूतकाळातील जखमा भरून काढण्याचा निर्णय घेतला. आम्ही आता दोघांनी एकमेकांना वचन दिले होते की आम्ही आमच्या दुःखाला स्वतःच्या आत दाबून ठेवणार नाही. आमचा मुलगा झोपी गेल्यानंतर आम्ही अनेकदा संध्याकाळी एकत्र बसायचो आणि माझ्या नवऱ्याच्या कोमाबद्दल बोलत होतो. माझे पती मला अनेकदा विचारायचे, जेव्हा तू दार बंद करायचे तेव्हा तू काय विचार करत होतीस? किंवा जेव्हा माझ्या भावाने तुला घराबाहेर काढले तेव्हा तुला कसे वाटले? तो दररोज मला त्या आठवड्यातून बाहेर काढून आनंदी करू इच्छित होता आणि त्या मोकळेपणाने आमचे नाते आणखी मजबूत केले. मला जाणवले की या मानसिक व्यायामाने आम्हाला वेगळे केले नाही तर आणखी एकमेकांच्या जवळ आणले आहे. आता आमचे प्रेम कोणत्याही आव्हानाला तोंड देऊ शकते. अतुल आणि त्याचे कुटुंब आमच्या नवीन कुटुंबाचा भाग बनले होते आणि आम्ही त्यांना कधीही हे जाणवू दिले नाही की आम्ही त्यांच्यावर एक ओझे आहोत. 5 वर्षाच्या निःशर्त प्रेमानंतर आणि मेहनतीमुळे आमचा व्यवसाय चांगलाच प्रस्थापित झाला होता. माझ्या नवऱ्याची कंपनी आता एक प्रमुख कंपनी बनली होती. शहरातील व्यावसायिकांमध्ये त्याचे नाव घेऊ लागले होते. अतुलने कंपनीचा प्रचार करण्यासाठी माझ्या नवऱ्याच्या फोटोसह एका वर्तमानपत्रात एक छोटासा विषय प्रकाशित केला होता. आम्ही आनंदी होतो, पण एके दिवशी पुन्हा आमचा भूतकाळ आमच्या समोर आला. एक दिवस माझा नवरा ऑफिसला गेल्यानंतर दाराची बेल वाजली. मी दार उघडले तर माझा भाऊ तिथे उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर थकवा, लाजिरवाणेपणा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मजबुरीच्या रेषा अधिकच दिसत होत्या. त्याने जुने घाणेरडे कपडे घातले होते आणि पूर्णपणे विस्कटलेला दिसत होता. त्याने माझ्याकडे पाहिले आणि त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. तो म्हणाला, छोटी, तू इथे आहेस का? किती दिवस झाले मी तुला शोधत होतो. त्याने पटकन आत यायचा प्रयत्न केला, पण मी दरवाजाला हात लावून त्याला थांबवले. माझ्या मनात तीव्र वेदना जाणवत होत्या. हा तोच माणूस होता ज्याने मला त्या पावसाळी रात्री घराबाहेर काढले होते. मी विचारले, तू इथे का आलास? माझ्या आवाजात एक खोल थंडी होती. तो म्हणाला, मी तुझी माफी मागायला आलो आहे. तुझ्या वहिनीने मला सांगितले आहे की तू चुकीची नव्हते आणि तिने तुझा अपमान करून चूक केली. ती आता खूप त्रासात आहे. तो आता जमिनीकडे पाहून म्हणू लागला. त्याचा आवाज खरा होता, पण त्याच्या हेतूंमध्ये स्वार्थाचा आभास होत होता. मला त्याचे पहिले बोललेले पूर्ण शब्द आठवत होते. मग मी म्हणाले, माझी आई तुमच्यामुळे मरण पावली आणि तुम्हीही मला बदनाम करून रस्त्यावर सोडले होते. माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि मी म्हणाले, भाऊ, तुमच्या एका चुकीच्या निर्णयाने माझा आश्रय हिरावून घेतला गेला. तुम्ही मला अशा माणसाच्या हाती सोपवले ज्याने माझा अपमान करण्याचे धाडस केले, माझ्या इज्जतीवर हात घालण्याचा प्रयत्न केला होता. तेवढ्यात माझा नवरा परत आला. कदाचित ते काहीतरी विसरले असतील. त्यांनी पुढे येऊन माझा हात धरला आणि भाऊला विचारले की तू इथे काय करत आहेस? तुला आमच्या आयुष्यात परत येण्याची परवानगी कोणी दिली? माझ्या भावाने हात जोडून विनवणी केली, बहीण, प्लीज मला माफ कर. आणि सुशांत, तू पण मला माफ कर. मला एक संधी दे. मी ऐकलं आहे की तुझं काम खूप चांगलं चाललं आहे. मी बेरोजगार आहे. प्लीज मला मदत कर. इथे माझी कहाणी एका वळणावर पोचली होती. मी माझ्या नवऱ्याचा हात धरला आणि एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, हे बघ भाऊ, मी तुला त्या सगळ्या गोष्टीबद्दल माफ करू शकते जे तू माझ्यासोबत केल्या, कारण तू माझ्या आईचा मुलगा आहेस. पण तू माझ्या आईचे प्राण नाही, तर माझी आईसुद्धा माझ्याकडून हिरावून घेतली आहेस आणि या दुःखाला मी कधीही विसरू शकणार नाही. मी स्पष्टपणे सांगितले होते की माझा आणि माझ्या नवऱ्याचा आता तुझ्या आयुष्यात कोणतीही भूमिका नाही. आम्ही हे आयुष्य खूप कष्टाने घडवले आहे. आता इथे कसलाही द्वेष नाही, कसलेही विष नाही आणि मी आता तुला आमच्या आयुष्यातील ही शांती बिघडू देणार नाही. माझ्या नवऱ्याने काही पैसे काढले आणि भैयाला दिले आणि म्हणाला, हे घे, ही एका वेळेची मदत आहे. ते पण यामुळे करत आहे कारण तू माझ्या बायकोचा भाऊ आहेस. आणि आता जा आणि कधीही परत येऊ नकोस. आम्ही नेहमीच तुझ्यासाठी प्रार्थना करू की तुला एक चांगला मार्ग सापडावा. भावाचे डोळे लज्जेने भरले होते, पण तो काहीही स्पष्टीकरण देऊ शकला नाही. त्याने एकही शब्द न बोलता ते पैसे घेतले आणि निघून गेला. मी दार बंद केले आणि माझ्या नवऱ्याला रडत रडत मिठी मारली. हा निर्णय कठीण होता, पण आवश्यक होता. माझ्या संयमाचे ते अंतिम बक्षीस होते. जिथे मी सुडापेक्षा शांतता निवडली त्या दिवसापासून आम्ही कधीही मागे वळून पाहिले नाही. आमचा मुलगा आणि आमचे प्रेम हे आमचे सर्वात मोठे आधार होते. आम्ही आमच्या मुलाला देवाच्या स्वाधीन केले आणि आमच्या मार्गाचा प्रकाश घेऊन पुढे गेलो.
तर मित्रांनो, ही होती आजची कथा. मला आशा आहे की तुम्हाला ही कहाणी नक्की आवडेल. जर तुम्हाला ही आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. आणि हो, पुढील अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी नोटिफिकेशन बेल नक्कीच दाबा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.